नमस्कार श्रोते हो. कधी कधी एखादी गोष्ट हसवते, पण हसता हसता मनात खोलवर टोचून जाते. कारण ती गोष्ट फक्त कल्पनेतली नसते, तर ती आपल्या आजूबाजूच्या वास्तवावर टाकलेला एक नेमका प्रकाश असते. आज आपण ऐकणार आहोत एक अशीच विडंबनात्मक, उपरोधिक पण अंतर्मुख करणारी कथा, जिथे पृथ्वीवरचा गोंधळ थेट स्वर्ग नरकापर्यंत पोहोचतो, जिथे यमराजही दमतात आणि इंद्रदेवही अडचणीत सापडतात. आणि या सगळ्यात एक नाव पुन्हा पुन्हा ऐकू येतं: समाजसेवक तुकानाना. ही कथा आहे समाजाच्या अधःपतनावर, भ्रष्टाचारावर आणि माणसाच्या स्वभावावर मार्मिक भाष्य करणारी. वात्र टीकाकार प्राध्यापक शिवाजी वरुडे यांनी लिहिलेली तुकानाना ही विडंबन कथा. वाचक स्वर आहे साक्षी यांचा. ऐकताना हसाल, कदाचित चिडाल, पण नक्कीच क्षणभर विचारात पडाल. चला तर मग शब्दांच्या या आरशात आपलंच प्रतिबिंब पाहायला. काय झाले, कसे झाले माहीत नाही. सर्वांचा सखा, उदार मित्र, अंतर्बाह्य निर्मळ, जातीवंत समाजसुधारक. विश्वासच बसला नाही माझ्या कानाला. स्वर्गातून यमराज आले, फास टाकून उचलले तुकानानाला. असे कसे निघून गेले तुकानाना? काय सांगावे. खूप हळहळली गल्ली, खटक्यावर बोट. जाग्यावर पलटी करून कोण कसा निघून जाईल हल्ली. कपाळावरची शीर तटतटली, कानशिल तापली. रागाच्या भरात उठलो, टेलिफोन बूथमध्ये शिरलो. डायरेक्ट यमराजांना यमलोकात कॉल लावला. हॅलो, मी यमराज बोलतोय. आपण कोण? नमस्कार, मी पृथ्वी तलावरील भारत देशातून एक मानव बोलतोय. तुम्ही एका पुण्यशील माणसाचे प्राणहरण केलेत अचानकपणे. तुम्ही त्यांच्या प्राणावर घाला का घातला हे मनुष्या? माफ कर, मी इंद्रदेवाच्या नियंत्रणाखाली काम करतोय. आपण इंद्रदेवाशी बोलणे ठीक होईल असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. म्हणून मी इंद्रदेवाचा नंबर फिरवला. हॅलो, मी इंद्रदेव बोलतोय. आपण कोण? नमस्कार, मी पृथ्वीवरून एक मानव बोलतोय. तुम्ही तुकानानासारख्या सज्जन माणसाचे प्राणहरण केलेत. अशा सज्जन चळवळीतल्या माणसाच्या मरणावर घाला का घातला? त्यांचे आयुष्य इतक्या लवकर कसे सरले हे बघ मनुष्या. कसं सांगू तुला, या स्वर्ग आणि नरकात लय बजबजपुरी माजल्या. इथं चोर, डाकू, दरोडा, लुटेरे, भामटे, लाचखोर, भ्रष्टाचारी, खंडणीखोर, घोटाळेबाज, खून, बलात्कारी, मारामाऱ्या, ATM, वुडके यांनी नुसता उच्छाद मांडलाय. यांना सुधारण्याचे काम तुमच्या तुकानानाला दिले आहे. आमच्या गुप्तहेर खात्याने तुकानानांचे नाव सुचवले. आमच्या नजरेत ते परफेक्ट ठरले. तेव्हा मीच म्हटले देवेंद्रांना, आधी यांना नरकात ढकलून द्या. तिथं त्यांना उकळत्या तेलात टाकतील, उंच डोंगरावरून फेकतील, हत्तीच्या पायाखाली दाबतील. मग बघा कसे शहाण्यासारखे वागतील. इतकं सारं करून झालंय मानवा, तरी पण हे वाचलेत. नरकात यांनी हैदोस घातला. नरकवासींनी कंटाळून परत यांना स्वर्गात पिटाळले. आता माझी गोची झाली आहे. स्वर्ग आणि नरक माझ्याच अधिपत्याखाली आहे. इतका सारा राडा करून हे महाभाग पुनर्जन्म मागतील. परवा तर इथं हिसडा टोळ्या आल्या. इशाऱ्यानं त्यांना मी दारातच थांबवलं. भेसळवाल्यांनी मला अमृत म्हणून दुसरंच काहीतरी पाजलं. जरा कुठं गुंगी चढली तेव्हा मेनकेच्या गळ्यातलं घंटण लांबवलं. भेसळवाल्यांची दुधात पाणी, खऱ्या तांदळात प्लास्टिक तांदूळ, बेसनात मक्याचे पीठ, तुपात डालडा, तिखटात काव, पशुखाद्यात लाकराचा भुसा, असा त्यांचा पैसा कमावण्याचा छंद आहे. तूप म्हणून डालडा खाल्ल्यानं मेनका, उर्वशीचे नाच गाणेसुद्धा बंद आहे. एवढंच नाही मानवा, स्वर्गात लॉबिंग चाललंय. कोट्यावधी रुपये देऊन माणसं फोडताना या महाभागांना लाजसुद्धा वाटत नाही. आता माझंच पद धोक्यात आहे, म्हणून मी सिंहासनावरून उठत नाही. आजकाल पाप पुण्याचा हिशेबच कळेना. साऱ्याच वह्यात खाडाखोड केल्या. एक दुसऱ्याचे तंगडे ओढतो, दुसरा तिसऱ्याचे ओढतो. हे शहाणे असून येड्यासारखे करत आहेत. यांनी तर चित्रगुप्ताच्या वह्याच हिसकावून घेतल्यात. आता ते बिनखात्याचे मंत्री म्हणून फिरत आहेत. पृथ्वीवरील बंद फ्लॅट फोडले, सराफी दुकाने लुटली, काही ATM फोडून येथे येताक्षणी कुबेराचा खजिना लुटला.
इथं ना कुठली योजना, ना कुठल्या आरोग्य सुविधा. तिजोरीत खडखडाट असल्यानं विकास दर पण घटला. नंगानाच चाललाय स्वर्ग. नरकात यमराज सुद्धा हाणून मारून दमलेत. कुबेराच्या खजिन्यात खडखडाट असल्यानं तासिका बेसिकवर प्राध्यापक नेमलेत. प्रत्येकाचा विभाग वेगळा केलाय. बघू कोण किती पुण्य साठवतो. इथलं सगळं काम पूर्ण झालं की तुकानानाला पृथ्वीवर पाठवतो. वात्र टीकाकार प्राध्यापक शिवाजी वरुडे यांनी लिहिलेली तुकानाना ही विडंबन कथा आत्ताच आपण ऐकलीत. वाचक स्वर होता साक्षी यांचा. आपण ऐकत आहात रेडिओ दिभो, शब्दसुरांचा नजराणा. हसत हसत ऐकलेली ही गोष्ट खरं तर आपल्या समाजाचं भीषण वास्तव दाखवते, जिथे पृथ्वीवरच नव्हे तर स्वर्ग आणि नरकात सुद्धा व्यवस्था कोलमडते. जिथे गुन्हे, भेसळ, भ्रष्टाचार इतके वाढतात की देवांनाही समाजसुधारकाची गरज भासते. तुकानाना हे फक्त एक पात्र नाही, तर तो खूप मोठा प्रश्न आहे. आपल्यालाच विचारणारा, आपण कुठे चाललो आहोत? आणि जर व्यवस्था बदलण्यासाठी देवांनाही माणूस शोधावा लागतो, तर माणसांनी स्वतःला कधी बदलायचं? शिवाजी वरुडे यांच्या लेखणीतून उतरलेली ही विडंबन कथा हसवतेही आणि टोचतेही. कारण खरी विडंबना ही कल्पनेत नाही, तर आपल्या रोजच्या जगण्यात आहे. आपण ऐकत आहात रेडिओ दिभो, शब्द आणि सुरांचा नजराणा, जिथे कथा संपतात पण प्रश्न मनात जागे राहतात. पुन्हा भेटूच अशाच अर्थपूर्ण शब्दांसह. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ दिभो, शब्द आणि सुरांचा नजराणा.